आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी, वंदना ताई, कसं आहेस बाळा? काळजी करू नकस, समजा व्यवस्थित होईल। आणि आमचा पूर्ण विश्वास आहे, काही चुकीचं करणार नाहीत जावई बापू। तुम्ही बसा बसा बसा। कसं काय येणं केलं? रस्ता चुकलात का? कीर्ती, म्हणून काकू इथून गेली, मला आत्ता कळलं। आई नाही म्हणजे विसरली नाहीयेस ना काकूला कसं वागवलंय ह्या लोकांनी? मला सगळं आठवतंय, पण मला वाटतं तू विसरलीयस की मोठे बोलत असताना लहानांनी तोंड घालू नये मध्ये। बघितलंस ना काकू, तू कशाला उगाच नको ते प्रयत्न करतेस, काही उपयोग होणार नाहीये। नाही म्हणजे लोक त्यांना जे हवंय तेच करणार आहेत ना। कीर्ती, तुझं काही काम नसेल ना इथे तर तू जा। अगं माफ करा सीताई, म्हणजे असं अचानक न सांगता नव्हतं यायचं आम्हासनी, पण बातमी ऐकल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली हो। जीव घाबरा झाला, म्हणून न सांगता आलो आम्ही। पण आम्हाला खात्री आहे आशून काही बी केलेलं नाही, आणि जो माणूस खरा असतोय का नाही त्यांना घाबरायचं नसतंच। काय बी होणार नाही तुला आशू, तू हिम्मत हारू नकोस बरं का। आणि जावई बापू, तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत। मी ना देवीच्या देवळात गेलते, अंगारा आणलाय तुझ्यासाठी। तो लावला ना की समधी वाईट शक्ती आणि सगळं आहे का नाही ते पळून जाईल। कीर्ती, हसतीस काय? तुला अक्कल आहे का जरा तरी? सुहास, बरं झालं सुहास, तूच बोललास, तिला तूच शांत करू शकतोस। अच्छा मग डोक्यावर बसवा अजून, आणि आशूलाच कशाला, अख्ख्या घराला लावा ना अंगारा, गरज आहे त्याची। मूर्खपणा लावलाय सगळा। जी माफ करा, तिचं बोलणं मनावर नका घेऊ। आशूची या सगळ्यातून लवकर सुटका होऊन दे, खूप त्रास होतोय त्याला। होणार, समध्यातनं सुटका होणार, काय बी होणार नाही तेच नाही। ह्यो अंगारा लावला का नाही का समद चांगलं होणार। आणि जो माणूस खरा असतोय का नाही तो नेहमी जिंकतोय, तो कवा बी हरत नाही। हा तवा हिम्मत हरायची नाही काय?